इयत्ता दुसरी. अशी झाली फजिती. एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले. पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटू लागले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्तच जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसेबसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. गाढवाची फजिती कशी झाली हे तर आपण पाहिले. तर चला या पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, उत्तरे लिही. गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते? उत्तर आहे, गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी मिठाचे ओझे होते. प्रश्न दुसरा, गाढव पाय घसरून कोठे पडले? उत्तर, गाढव पाय घसरून पाण्यात पडले. प्रश्न तिसरा, गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे मिठाचे ओझे हलके का झाले? उत्तर, गाढव पाण्यात पडल्यावर मिठाचे ओझे हलके झाले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून बरोबर खूण कर. प्रश्न पहिला, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके जड झाले. याचे उत्तर असेल, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. प्रश्न दुसरा, दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे साखरेचे ओझे लादले. याचे उत्तर आहे, दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. प्रश्न तिसरा, कापूस पाण्यात भिजून अधिक हलका जड झाला. उत्तर, कापूस पाण्यात भिजून अधिक जड झाला. पुढील प्रश्न आहे, पाठातील गोष्ट वाच, वाक्याचा योग्य क्रम लाव. पुढे 5 वाक्य दिली आहेत व त्याचा योग्य असा क्रम लावायचा आहे. पहिले वाक्य, गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. दुसरे वाक्य, पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. तिसरे वाक्य, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. चौथे वाक्य, गाढव पाय घसरून पाण्यात पडले. पाचवे वाक्य, गाढव मुद्दाम पाण्यात पडले. आता याचा योग्य क्रम असा होईल, गाढव पाय घसरून पाण्यात पडले पहिला, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले दुसरा, गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते तिसरा, गाढव मुद्दाम पाण्यात पडले चौथा, पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले पाचवा क्रम. अशा रीतीने आपण अशी झाली फजिती हा पाठ अभ्यासला व गाढवाची झालेली फजिती पाहिली व त्यावरील काही प्रश्नही अभ्यासले. धन्यवाद.